बऱ्याच दिवसांनी ट्रेकला निघालो, ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्षांनी. मनात खूप एक्साइटमेंट होती, त्याचबरोबर ट्रेकबद्दल तशी काहीच कल्पना नव्हती. फक्त एवढंच माहीत होतं, मुळशीजवळ एक हिडन स्पॉट आहे, तिकडं आपल्याला जायचं आहे. आता आपलं किती लांब आहे इथनं? 25 किलोमीटर. म्हणजे 25 किलोमीटर आपण इथनं जाणार आणि त्याच्या पुढे चालत किती? त्याच्या 4-5 किलोमीटर आहे, पण डिफेंडली हार्ड आहे थोडा. हार्ड. आता जो आपण ट्रेकला चाललोय त्याचं असं स्पेसिफिक नाव नाही ना? काय? रिंग वॉटरफॉल. रिंग वॉटरफॉल गोल आहे तो. ओके. असं रिवर्स करून घेतो तिथं. हो चालतं. पहाडाच्या मध्ये असं दगड फुटल्या टाईप असं आहे. अच्छा. फोटो नाही दाखवला त्याला. लय भरोसा नाही आला. नाही आता बघूया. पहिलाच आहे सिद्धार्थ बरोबर. पहिला एक्सपिरियन्स बघूया कसं. आणि इथनं किती? 5 किलोमीटर. 4-5 किलोमीटर. चला आता आपण इथे गाडी पार्क करूयात आणि इथनं 5 किलोमीटरचा ट्रेक सुरू करूया. आता आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथून साधारण 5 किलोमीटर आता चालत जायचं आहे. सकाळी 6 वाजता प्रवासाला सुरुवात झाली. साधारण 8 वाजता मुळशीला पोहोचलो. तिकडेच एका हॉटेलमध्ये मस्तपैकी नाश्ता केला. मुळशीमध्ये आम्हाला दीपक जॉईन झाला. दीपक मुळशीचाच असून त्याला मुळशीचे बरेच ट्रेकचे स्पॉट माहीत आहे आणि तो रेग्युलर लोकांना ट्रेकला घेऊनसुद्धा जातो. मुळशीपासून साधारण हा स्पॉट जो आहे तो 25 किलोमीटर अंतरावरती आहे. गाडी जिथपर्यंत जाते तिकडून साधारण 4.5 ते 5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. म्हणजे अंदाजे अर्धा ते पाऊण तासाचा हा ट्रेक आहे. आयडियली किती वाजता स्टार्ट करायला पाहिजे तुझ्या मत? खूप असते. सकाळी 6 आता आपल्याला तिथं डेस्टिनेशनला पोहोचायला किती वेळ लागेल? अर्धा तास. आपल्याला जिथं जायचं आहे त्या स्पॉटचं नाव रिंग वॉटरफॉल आहे. हा मुळशीमधला एक हिडन स्पॉट आहे. इतक्यातच फेमस झालेला हा मुळशी तामिनीमधील एक टुरिस्ट स्पॉट आहे. तू काय जास्त सांगू नको, काय कळणार नाही त्याला, फक्त चालायचं माहिती. होय. झाडाचं नाव काय होतं ते? वा, हे बघ कसला जबरदस्त व्ह्यू आहे समोर. तू सेफ जागा घेतली एकदम. मागच्या मागे पडलं तरी काय बाबा. हा हा. या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे हा रिव्हर्स ट्रेक आहे. आता रिव्हर्स ट्रेक म्हणजे स्पॉटपर्यंत जाताना उतार असतो आणि स्पॉटपासून परत येताना चढ असतो. याला रिव्हर्स ट्रेक म्हणतात. सो येताना या ट्रेकला आपल्याला जास्त एनर्जी लागते. हे बघ इथं खाली दिसत आहेत, हे लोक गेलेत ना, इथनं खालीच उतरायचे ना आता. मग ते चुकले. त्यामुळे ट्रेकला येताना ज्याला माहिती आहे त्यालाच घेऊन या. बरोबर. हां डायरेक्ट पाय खाली जातो.
खाली उतरताना शक्यतो सांभाळून आणि क्रॉस पावलं टाकत उतरावं, म्हणजेच तुमचा पाय घसरणार नाही आणि तुम्ही पडणार नाही. लेडीजसाठी येतो. आपला अवघड आहे ना मार्ग. आलं की पाणी. अजून 20 मिनिटं लागणार. तुम्ही 4 लोक तरी पाहिजे. मजा आली असते ना अजून 1-2. रिंग वॉटरफॉलला जात असताना आम्हाला एक छोटासा आणखीन एक स्पॉट दिसला जो वाटेतच होता, तर तो आम्ही थोड्या वेळ एक्सप्लोअर केला. इथूनच खाली असलेला रिंग वॉटरफॉलचा जो स्पॉट आहे तो आम्हाला दिसत होता आणि काही लोकंसुद्धा तिथं ऑलरेडी पोहोचलेली होती. अशा प्रकारचे ट्रेक करत असताना चांगल्या प्रकारचे शूज असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ट्रेक करताना चांगली ग्रिप मिळेल. हा स्पॉटसुद्धा खूप सुंदर होता, त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे जाऊन बघायचं ठरवलं आणि पुढे गेल्यावर आणखीन खूपच सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसला. अरे मस्त आहे ना एकदम. या ट्रेकला मी, प्रवीण, सिद्धार्थ आणि आम्हाला गाईड करायला दीपक असे आम्ही एकूण 4 जण होतो. थंड आहे ना लय थंड. एक नंबर. मस्तपैकी थंड पाण्यामध्ये पाय सोडून निवांत बसण्याची एक मजाच वेगळी असते. हा पॉइंट असं स्पेसिफिक हे नाही ना, हे आपण असं चालू आहे ना. हा पॉइंट आहे ना माझा पॉइंट. हा आपला पॉइंट आहे. हा. आपण नॉर्मल माहिती. हां वॉटरफॉलला हां. वॉटरफॉलला अच्छा, हा पॉइंट करून मग तुम्ही. वॉटरफॉलला पण आपल्या जायचं पण चालत नाही. हां. तसा हा हिडन स्पॉट आहे ना, म्हणजे जाताना सरळ गेलं तरी समजणार नाही अलीकडे. हां मस्त. डायबिटीज कुणाला असेल तर त्यांनी हे खायचं. त्याचं नाव परफ्यूज आपलं हे पिसारडी. कडू असतात पण खायला खूप छान. हां कडू असतात पण खूप छान खायला येणार. डायबिटीज वगैरे अजिबात नाही होत. बघा आता एकदम स्लोपवाला स्पॉट आहे. कॅमेरा बिमेरा सगळं आत ठेवायला. पव्या हार्ड आहे बरं का. आता आपल्या ट्रेकचा जो मेन स्पॉट होता तो अगदी जवळ होता, पण शेवटचा जो टप्पा होता तो उतरायला खूपच हार्ड होता. ज्या क्षणाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती आणि आतुरता होती, तो स्पॉट म्हणजेच रिंग वॉटरफॉल आता आमच्या डोळ्यासमोर होता. गेले आठवडाभर अजिबातच पाऊस नसून सुद्धा या वॉटरफॉलला भरपूर पाणी होतं.
लाईफ जॅकेट त्यांचीच आहेत का? गावाला एवढं तयारी चालू म्हणजे 12,000 फूट. कोणाला हा ट्रेक करायचा असेल ना तर दीपक भाऊला कॉन्टॅक्ट करायचं. दीपक भाऊ तुमचा नंबर काय? मोबाईल नंबर 9765476941. इथून वरून खाली उतरून आम्ही या स्पॉटपर्यंत पोहोचलेलो आहे. प्रवीण तुला ट्रेक एक नंबर आहे. तुझं काय झालं? उतरायचं आणि घाबरायचं नाही हे मला शिकवण मिळाली. मला बघूनच कळलं. मग आम्ही दोघं लोकांना आपण पुढे पाठवायचं. त्यांचा जो एक्सपिरियन्स तो बघायचा आपण. मग आपण विचार कर आपण जायचं नाही जायचं. इथे आलं तर लाईफ जॅकेट सोबत घेऊन येणे बेस्ट ऑप्शन. कोणाला लागणार नाही, कोणाला उतरायची गरज नाही. बरेचसं घसरडे आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे. अदरवाईज काही इश्यू नाही येत असा. पाण्यातनं गेलो असतो ना आपण तर नंतर उतरता आला असतं ना हां दगडांवर पाय ठेवून नसतं. ट्रेक काय एवढं पण इझी नाही. तुम्ही आमचं ऐकायला पाहिजे तो आम्ही तुम्हाला म्हणतो. तू आहे ना लय कॉन्फिडन्समध्ये नेक्स्ट निघाला म्हणजे पहिलेच. हां आणि तिथं ते होतं ना हळू उतरत होतं तिथून पहिल्यांदा पायाचं घाबरलो. आईला म्हटलं हे काय ऐकायचं असतं कारण की अचानक तुम्हाला तिथं दगड पत्तर असं खाली असली लागलं असतं तर तेवढं बरं. ट्रेकचा जो सगळ्यात हार्ड टप्पा आहे तो पुन्हा वर सोडून आम्ही वरच्या वॉटरफॉलला आलो होतो. वरच्या वॉटरफॉलवरून आपल्याला रिंग फॉल वॉटरफॉल खाली दिसत होता. आता पुन्हा गाडीपर्यंत जाण्यासाठी खूप मोठी कसरत होती कारण की हा रिव्हर्स ट्रेक आहे म्हणजे जाताना सगळा चढाचा भाग होता. सिद्धार्थ अजून येतोय, त्याची वाट बघतोय प्रवीण. आपले दीपक भाऊंचं फार्म हाऊस आहे मुळशीमध्ये. आणि दीपक भाऊ हे जे ट्रेक आहे जसं की आता रिंग वॉटरफॉल ट्रेक आपण केला. रिंग वॉटरफॉल आहे आपल्याकडे, मिल्की बार आहे. माझ्या फार्म हाऊसच्या समोर नवरा नवरी काढ आहे तो पण वॉटरफॉल चांगला आहे. वाघजाई देवी मंदिर आहे, शिखराचा महादेव आहे. नाईट ट्रेक पण आहे. समोर मुक्काई देवीचा धबधबा आहे आपल्या फार्म हाऊसच्या तिथं. परत सावळा घाट आहे. परत आपला अंदरबन डार्क फॉरेस्ट ट्रेक, देवकुंड पण आहे. खूप नाईट स्टे करा, घरगुती पद्धतीचं जेवण करा, व्हेज नॉन व्हेज मस्त. बॉनफायर, बार्बिक्यू, म्युझिक, आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही जाताना मस्त व्ह्यू आहेत. मुळशीमध्ये कोणकोणते ट्रेक आहेत जो आत्ता आपण केला? रिंग वॉटरफॉल एक झाला, मिल्की बार, पुलस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, आपलं सावळा घाट. अच्छा. अंदरबन डार्क फॉरेस्ट ट्रेक तो रात्रीचा करायचा? नाही दिवसात. देवकुंड वॉटरफॉल, नवरा नवरी काढा, वाघजाई देवी मंदिर, शिखराचा महादेव, कैलासगड आहे, तिकोन आहे, कोरीगड आहे, तेलबैल आहे. अरे बापरे, बरीच मोठी मंदिर, म्हातारकडा आहे. मग हे सगळे ट्रेक तुम्ही अटेंड करता म्हणजे? आणि किती कॅपॅसिटी पर्यंत? किती लोकांची कॅपॅसिटी? 70 लोकांची कॅपॅसिटी एकटा हँडल करू शकतो. 70 लोक? 70 लोक. 70 लोक एका वेळी येऊ शकतात. त्यांची मॉर्निंग ब्रेकफास्ट, आफ्टरनून लंच, इव्हिनिंग टी कॉफी, पिकअप ड्रॉप सगळं माझ्याकडे. आणि राहायची सोय? फक्त तो एका दिवशी एक ट्रेक होईल एवढं? वन डे एका दिवशी. फक्त ते बुकिंग करायचं असेल आधी तर किती दिवस आधी? तरी आठवडाभर 15 दिवस सांगायला लागतं. म्हणजे तशी तयारी करायची.
आता दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि ते जे घर दिसतंय तिथे आपली गाडी लावलेली आहे. आता तिथपर्यंत चालत जायचं आहे. आपण 8:30 निघालो होतो. 9:10 आपण त्या खालच्या पॉईंटला होतो, पहिल्या पॉईंट. 8:30 निघाला असतो. आणि आता किती 1 सव्वा का दीड ते सवय 1:15 सक्सेसफुली झालेलं आहे.